तुझा रे आधार मला, तूच रे पाठी राखा, तूच रे माझा पांडुरंगा. चुका माझ्या देवा, घे रे तुझ्या पोटी, तुझं नाम होटी सदा राहो, विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा. तुम्हाला माहीत आहे का, अवघ्या 21 वर्षाच्या आयुष्यात संत ज्ञानेश्वर माऊलींनी असा इतिहास घडवला की आजही लाखो लोक वारकरी त्यांच्या पालखीबरोबर पंढरपुराची वारी करतात. विठ्ठला विठ्ठला, हरिओम विठ्ठला. 13व्या शतकात आळंदीत संत ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. लहान वयातच त्यांनी अनेक संकटांना सामना केला, पण त्यांना विठ्ठलावर श्रद्धा कधीच सोडली नाही. विठ्ठल अवघ्या लहान वयात त्यांनी ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ मराठीत लिहिला, जेणेकरून प्रत्येक सामान्य माणसाला भागवत गीतेचे अर्थ समजू शकेल. असे विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग, विठ्ठला विठ्ठला पांडुरंग. आजही आळंदीतून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघते. लाखो वारकरी ज्ञानोबा ज्ञानोबा, माऊली ज्ञानोबा, तुकाराम असा जयघोष करतात. वारी म्हणजे फक्त प्रवास नाही, ती श्रद्धा आहे, सेवा आहे, प्रेम आहे आणि विठ्ठलाच्या भेटीची ओढ आहे. विठ्ठला पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल, हरी ओम विठ्ठला. ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदीत संजीवनी समाधी घेतली, पण त्यांचा विचार आजही प्रत्येक वारकऱ्यांच्या मनात जिवंत आहे. म्हणूनच विठ्ठल नामाचा गजर करत वारकरी, तुम्ही एकदा तरी ज्ञानेश्वर माऊलींच्या वारीचा अनुभव घ्या. ज्ञानोबा माऊली, तुकाराम माऊली, जय जय हरी विठ्ठल माऊली माऊली.